आज आपण बनवणार आहोत 1 वर्षावरील बाळांसाठी पौष्टिक अशी खिचडी. तर आपण इथे एक पळीभर तेल असं कुकरमध्ये घेतलेलं आहे. थोडंसं तेल तापलं की त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून टाकायचा आहे. त्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे. माझ्याकडे थोडीशी भाजी ठेवलेली होती, म्हणजे वाटाणे होते थोडेसे आणि मटकी होती, तर मी ते पण त्यामध्ये सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. 1-2 मिनिटभर फक्त फ्राय केल्यानंतर मी त्यात एक बटाटा चिरून घातलेला आहे. आता इथे मी मसाले घालते आहे. तिखट, मीठ, हळद, धणेपूड. तिखट एकदम नावापुरतं घालणार आहे, कारण बाळासाठी खिचडी आहे म्हटल्यावरती त्यांना पचायला पण पाहिजे, सहन व्हायला पाहिजे, काही त्रास व्हायला नको. हे सगळं 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता इथे मी तांदूळ आणि मसूर डाळ इथे भिजत घातलेली आहे. मी हिंग पण चिमूटभर टाकलेली आहे, पण व्हिडिओ एडिटिंगमध्ये आलंच नाही आहे. कोथिंबीर घातलेली आहे, बघू शकता. ग्लासभर पाणी घालायचं आहे, 2-3 शिट्ट्या करायच्या आहेत. झालं आपलं खिचडी भात तयार. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. आणि जर मूल खूप अजून लहान असेल तर तिखट तुम्ही स्किप करू शकता आणि थोडंसं पाणी जास्त घालून एकदम मऊसूत असा भात करू शकता. मुलं आवडीने खातील. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.